मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदार जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो, याचं हे जिवंत उदाहरण. मित्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनापासून त्यांच्याच पक्षाचे दोन बडे नेते टीकेचे धनी बनलेले आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांच्यावर एकापेक्षा एक गंभीर आरोप अगदी अजितदादांच्या निधनाच्या दिवसापासून होत आलेले आहेत. अजितदादांच्या अपघाताबाबतही त्यांच्या भोवती एक संशयाचं, शंकेचं वावटळ, धुकं असं सगळं काही उठलेलं आहे, अगदी आजपर्यंत सुद्धा. अजित पवार त्यांच्या पश्चात त्यांचा राष्ट्रवादी पक्ष चक्क हायजॅक करण्याचा डाव असल्याचे आरोप सुद्धा झालेले आहेत, होत आहेत, आणि ते दाखवणाऱ्या काही घटना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः अजितदादांच्या पक्षातलेच अनेक जण या सुनील तटकरे यांच्यावर नाराज आहेत, काहींचे राजीनामे सुरू झालेले आहेत, आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये एक अत्यंत मोठी आणि गंभीर अशी एक घटना घडली. आणि मग पुन्हा हा विषय मोठ्या जोमानं चर्चेत आला, वादात झाला. चक्क अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचंच नाव पक्षातून पुसून टाकण्याचा एक धक्कादायक प्रयत्न केला गेला असंही म्हणावं लागेल. बघा, पक्षाचा कुठला तरी कार्यक्रम असला तरी प्रमुख नेत्यांची छायाचित्र फ्लेक्सवर, बॅनरवर लावली जातात. अहो, एखाद्या सामान्य पदाधिकाऱ्याचं नाव जरी राहिलं ना चुकून, तरी केवढा मोठा गजब होत असतो. रायगडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातलं बॅनर मात्र अधिक या विषयावर चर्चेचं ठरलं, कारण अजित पवार आणि पक्षाच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष असलेले सुनेत्रा पवार यांचे फोटो लावलेच गेले नाहीत. व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्याबरोबर अगदी स्थानिक नेत्यांचे फोटो सुद्धा लावण्यात आले. मात्र या बॅनरवर दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, म्हणजे सुनेत्रा पवार या त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर पक्षश्रेष्ठीचे फोटो लावण्यात आलेले नाहीत. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठी बेपत्ता होत असल्याचं पाहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा प्रचंड संतापले, चिडले, वैतागलेले आहेत. आणि मग या प्रकरणावरून पक्षांतर्गत होता मोठा राडा झाल्यावर आदिती तटकरे यांनी काही खुलासा करण्याचा आपला जेमतेम प्रयत्न केला, पण तो खुलासा कोणानेच पटला नाही. अहो, पटण्यासारखं आहेच कुठं. बॅनरवरील फोटोवरून आमची निष्ठा ठरवू नका असं काहीतरी या आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. काय नाही हो, हास्यास्पद आहे सगळं. अहो, प्रमुख नेत्यांचे फोटो बेपत्ता असताना ही तटकरे फॅमिली गप्प राहिली तरी कशी? त्याला यात काही चूक वाटली नाही का? त्यांचा काही संबंध नसेल या सगळ्या गोष्टीची, तर त्यांनी कार्यकर्त्याचे कान उपटले का? विशेष म्हणजे कुठलाही कार्यकर्ता स्वतःहून एवढा मोठा अपराध करणार नाही. कार्यकर्ते अधिक समजदार असतात. तटकरे फॅमिलीचे फोटो झळकतात आणि पवार कुटुंबाचा मात्र पत्ता कट केला जातो. कुठल्याही सामान्य कार्यकर्ता त्याचं एवढं धाडस असू शकणार नाही. मग कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं कारस्थान झालं? विलिनीकरण आणि पक्ष ताब्यात घेण्याच्या विषयावरून हे तटकरे आधीच निशाण्यावर आलेले आहेत, आणि आता त्यामध्ये हा असा एक मोठा धक्कादायक प्रकार, लाजेवाडा प्रकार म्हणावा लागेल. खरं तर अत्यंत घाणेरड्या राजकारणाचं हे प्रतिबिंब म्हणावं लागेल. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातो, हे राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही असा इशारा देत राष्ट्रवादीच्या दैवताला डावलून स्वतः देव बनण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, आणि महाराष्ट्र हे सहन करणार नाही अशा शब्दामध्ये त्यांच्याच पक्षाचे अमोल मिटकरी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. बघा, मिटकरी यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही, पण त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे हे तर काही लपून राहिलेलं नाही. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लावंडे यांनी तर याला चक्क कृतज्ञपणा म्हटलेला आहे. त्यांनी सुनील तटकरे यांचं नाव सुद्धा घेतलेलं आहे.
अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचं आधीपासूनच जे मनसुबे ते लपून राहिलेले नाहीत, त्याची सुरुवात रायगड पासून झालेली आहे. सुनील तटकरे, तुमच्यात हिंमत असेल तर प्रफुल्ल पटेल यांना सोबत घ्या आणि स्वतःचा पक्ष काढा, किंवा मग भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार आहात तर तुमची 4 चौकडी घेऊन तुम्ही जावं, असा सल्ला सुद्धा या लवांडे यांनी दिलेला आहे. इकडं आमदार रोहित पवार हे तर अजितदादा गेल्यापासून त्यांच्या अपघाताची घातपाताच्या अंगलनं चौकशी व्हावी, तपास व्हावा ही आधीपासून मागणी करीत आहेत. आता ते रोहित पवार सुद्धा संतापलेले आहेत. काय म्हटलं बघा त्यांनी, मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदार जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, याचं हे जिवंत उदाहरण जे आम्ही पहिल्यापासून वारंवार बोलतोय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा प्रचंड खवळलेले आहेत. अजितदादांचा पक्ष गिळंकृत करून टाकण्याचा डाव असल्याचे जे काही आरोप होते ते अखेर या निमित्तानं खरे ठरताना दिसू लागलेले आहेत, अशी भावना राष्ट्रवादीच्याच एकनिष्ठ कार्यकर्त्यांची सुद्धा झालेली आहे. काय मालकालाच घराच्या बाहेर आणि बाहेरचे मात्र घरात, काय हे राजकारण आणि काय हा कृतज्ञपणा. अजितदादा म्हणाले ते खरंच आहे, राजकारण खरंच लई वांगाळ आहे. या सगळ्या प्रकारावर काय म्हणाल मित्रांनो तुम्ही, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.